फक्त 30 दिवसामध्ये आपल्याला देखील ह्याच्यावरती आता जे आहे त्या मुळ्या पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, लिंबोणीवरती कलम करण्यासाठी आपण एक झाडाची निवड केली, निरोगी झाड निवडा. त्यानंतर आपण एक फांदीची निवड करायची. फांदीची निवड करत असताना आपण बघू शकता, एक आपल्या बोटाच्या आकाराची जी फांदी आहे ती आपण निवडलेली आहे. चांगल्या पद्धतीचे उंच जर फांदी असेल तर आपल्याला कलम हा चांगल्या पद्धतीने मोठा हा उपलब्ध होऊ शकतो. यासाठी आपण ही काडी निवडलेली आहे. त्यासाठी आपल्याला यासाठी साहित्य काय काय लागणार, तर यासाठी आपण जे मिश्रण तयार करण्यासाठी आपण पाहू शकता, यामध्ये काळी माती जी आहे ती आपण काळ्या मातीचा एक वापर केला आहे. काळी माती चांगल्या पद्धतीने मुळ्या फुटण्यासाठी मदत होते. त्यानंतर एक आपली लाकडाची जी राख असते ती देखील आपण यामध्ये उपयोगात घेत आहोत. आणि त्यानंतर एक आपलं शेवाळ जे असतं ते शेवाळाचा आपण वापर केला आहे. शेवाळ नसेल तर आपण कोकोपीटचा देखील यामध्ये वापर जो आहे तो करू शकता. तर त्यानंतर आपण पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर एक पॉलिथिनची पिशवी आपण यासाठी घेतलेली, चाकू आणि दुसरं म्हटलं तर दोरीचा एक आपण यामध्ये वापर केला आहे. हे सर्व साहित्य आपण सुरुवातीला जमा करून घ्यायचं आहे. जमा करून घेतल्यानंतर आपल्याला पुढचं काम काय करायचं आहे, तर पुढचं काम जी फांदी आपण निवडलेली आहे ती फांदी वरची जी काटे असतील ते आपण पूर्णपणे चाकूच्या सहाय्याने बाजूला काढून घ्यायचे आहेत. बाजूला काढून घेतल्यानंतर आपल्याला कलम बांधण्यासाठी त्याची अडचण ही होणार नाही. आपण काटे जे आहेत ते बाजूला काढले, त्यास यामध्ये आता आपल्याला काप घ्यायचा आहे. काप आपण बघू शकता वरच्या साईडने आपल्याला बांगडीच्या आकाराने म्हणजे गोल काप जो आहे तो चाकूच्या साहाय्याने आपल्याला सावकाश पद्धतीने घ्यायचा आहे. त्यानंतर खालचा एक काप आपण घ्यायचा आहे. दोन्हीमधील जे अंतर आहे ते साधारणपणे 1 ते 2 सेंटीमीटरच्या अंतराने आपण म्हणजे एक आपल्या बोटाचं कांठ असतं त्या मापाच्या साहाय्याने आपण काप जो आहे तो करून घ्यायचा आहे. काप करून घेतल्यानंतर आपण सावकाश पद्धतीने उभा एक काप मारायचा आहे की जेणेकरून जी साल आहे ती चांगल्या पद्धतीने बाजूला निघेल आणि आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण कलम करण्यासाठी येणार नाही. तर सावकाश पद्धतीने आपण पूर्णपणे साल जी आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे. साल आपण बाजूला काढून घेतलेली आहे. साल काढल्यानंतर चाकूच्या सहाय्याने आपण चांगल्या पद्धतीने त्याचे थोडं घासून घ्यायचं आहे की जेणेकरून ज्या सालीच्या काही राहिलेलं असेल तर ते बाजूला निघेल. अशा पद्धतीने आपण साल काढून अशा पद्धतीने फांदी जी आहे ती तयार केलेली आहे. त्यानंतर आपल्याला काम काय करायचं आहे, तर आपण जी माती राख आणि शेवाळाचा वापर केला होता त्याचं मिश्रण करून घ्यायचं, म्हणजे एकत्र चांगल्या पद्धतीने कालवायचं आहे. त्यामध्ये पाणी टाकून त्याचं जे मिश्रण आहे ते चांगल्या पद्धतीने करायचे. ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपण हे काम जे आहे ते करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण एक गोळा तयार करून घेतला आहे. त्यानंतर आपण ज्या फांदीवरती आपण साल काढलेली आहे किंवा जी फांदी आपण निवडलेली आहे त्याच्यावरती जो आपण मिश्रणाचा गोळा तयार केला आहे तो चांगल्या पद्धतीने बसवायचा आहे. सावकाश पद्धतीने हे काम करा, कारण की जर माती बसवताना किंवा ते मिश्रण बसवताना जर खालीवरी झालं तर मुळ्या फुटण्यासाठी खूप अवघड होतं. कारण की ज्या जागेवरतून मुळ्या निघणार आहे त्या जागेवरती जर योग्य पद्धतीने नाही बसलं तर आपला कलम हा पूर्णपणे फेल होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपण बसवून घ्यायचं आहे. आपण कोरडं मिश्रण करा, जास्त देखील ओलं करू नका की जेणेकरून आपण बसवताना खाली गळून जाईल. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपण काय करायचं, तर आपण जी पॉलिथिन निवडलेली होती ती पॉलिथिन चांगल्या पद्धतीने घट्ट वरतून बांधणी त्याची जी आहे ती करून घ्यायची आहे. कारण की त्याच्यामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी किंवा जी मिश्रण आहे ते पाण्याच्या सहाय्याने पावसाच्या सहाय्याने बाजूला निघणार नाही यासाठी आपण पॉलिथिनचा जो आहे तो वापर हा करायचा आहे. सावकाश पद्धतीने असे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने आपण ती बांधणी जी आहे ती करून घ्यायची आहे. बांधणी करून झाल्यानंतर दोरीच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीने घट्ट बांधणी त्याची करून घ्यायची आहे की जेणेकरून ती पॉलिथिन बाजूला निघणार नाही आणि कलमावरती देखील त्या मिश्रणाचा किंवा त्या मातीचा जो दाब आहे तो चांगल्या पद्धतीने राहील. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने करा की जेणेकरून आपला देखील कलम जो आहे तो 100% सक्सेस होईल. आत्ता आपलं जे काम आहे ते पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आपला कलम जो आहे तो बांधणी करून म्हणजे 100% काम हे झालेलं आहे. आता आपल्याला साधारणपणे 20 ते 25 दिवसामध्ये याच्यामध्ये मुळ्या ज्या आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. पांढरी पॉलिथिन वापरल्यानंतर आपल्याला मुळ्या फुटल्यानंतर बाहेर दिसतील यासाठी आपण पांढऱ्या पॉलिथिनचा वापर हा केला पाहिजे. तर मित्रांनो, हा कलम कसा वाटला, कलम जर आवडला असेल तर
कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. आणि या व्हिडिओची अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हे आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.